बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार। सकाळी 10:30 वाजता भेट होणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू चाटेला आज कोर्टात हजर केलं जाणार। फडणवीस, शिंदे आणि अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। बीड हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्यावी। हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार कोणाला वाचवतंय? मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा सरकार राजीनामा घेणार का? आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो। पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल। सुरेश धस यांचा इशारा। तर वाळू काकाचे 100 अकाउंट सापडलेत। प्रकरण ईडीकडे द्या। धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। सुरेश धस यांनी अशा प्रकारची जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा यंत्रणांकडे माहिती द्यावी। माहिती दिल्यास पोलिसांना सोयीचं होईल। धसांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत। धस महायुतीत खडा टाकण्याचं काम करतायत। राष्ट्रवादीच्या शरद चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका।